नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत अशीच एक सर्वांच्या आवडीची रेसिपी, ती म्हणजे मेदूवडा। चला तर मग बघूयात हा मेदूवडा कसा बनवायचा। किती छान दिसतोय बघा। तर असा या पद्धतीने आपला मेदूवडा बनणार आहे आणि तेही कोणत्याही उपकरणाशिवाय आपण याला बनवणार आहे। या ठिकाणी मी ही डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे। 4 तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजली जाते, छान फुगली जाते। आता आपण पाणी न घालता याला मिक्सरमधून बाहेर काढूया आणि आपण ही डाळ छान बारीक केलेली आहे। हे बघा, या पद्धतीने याची छान मऊसर अशी बारीक झालेली आहे। डाळीमध्ये जितकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे। यामध्ये वरून पाणी घालायचं नाहीये। डाळीमधलं जे पाणी आहे ते सुरुवातीला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि भिजलेली डाळ पाणी न घालता तशीच वाटून घ्यायची आहे, म्हणजे हे असं घट्टसर पीठ तयार होतं। तर हे घट्टसर पीठच आपल्याला मेदूवड्यासाठी लागणार आहे। त्यामुळे मेदूवडे आपले छान व्यवस्थित वळले जातात, त्याला शेप पण चांगला येतो आणि त्याला व्यवस्थित शेप येण्यासाठी हा घट्टसरपणा गरजेचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता, 1 ते 2 चमचे इतकं। आता हे आपण झाकण ठेवून फर्मेंट करायला ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया। तर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे। तर हे पीठ मी बघते की रेडी झालंय की नाही ते। आता मी तुम्हाला थोडंसं चमच्याने हलवून दाखवते। हे बघा, या पद्धतीने याला छान जाळी सुटलेली आहे। पीठ काही दुप्पट झालेलं नाहीये, पण आतल्या साईडला अशी छान जाळी सुटलेली आहे या पद्धतीने। तर या पद्धतीने हे छान असं जाळीदार झालं पाहिजे। आता याला आपण एकाच दिशेने या पद्धतीने असं फेटून घेऊया। सर्व पीठ असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। या पीठाचा घट्टसरपणा पण थोडासा वाढल्यासारखा वाटतोय, कारण त्यामध्ये जाळी झालेली आहे त्यामुळे। आता याला एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे। थोडंसं फेटल्यानंतर या पिठाचा कलर जो थोडासा येल्लोइश असतो, थोडासा पिवळसर असतो, तो थोडासा पांढरट व्हायला सुरुवात होते। मग त्यावेळेस समजायचं की आपले हे वडे तेलात सोडण्यासाठी रेडी झालेले आहेत। त्यासाठी याला सुरुवातीला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। फेटणं ही त्यातली महत्त्वाची प्रक्रिया आहे, त्यामुळे ती व्यवस्थित करायची। 3 ते 5 मिनिटं कमीत कमी याला फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। सुरुवातीला आपण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं अशी या पद्धतीने चिरून घालणार आहोत। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यांची मुलं तिखट खात नाहीत त्यांनी हे पीठ असं या पद्धतीने काढून घेतलं तरी चालेल। आता यामध्ये आपण कांदा आणि मिरची घालून घेणार आहोत। ज्यांना खायचा नसेल कांदा ते स्किप देखील करू शकता। तर या ठिकाणी मी हे पीठ थोडंसं काढून घेणार आहे, जेणेकरून यामध्ये मिरचीचा जास्त वापर होणार नाही आहे। हे बघा, या ठिकाणी मी जिरे घातलेले आहेत। थोडंसं यामध्ये तुम्ही खोबरंसुद्धा घालू शकता। थोडासा असा कांदा घातलेला आहे, अर्धाच कांदा कापून घातलेला आहे। आता हे चमच्याने छान मिक्स करून घेऊया। या पद्धतीने कांद्याचे थोडेसे मोडून मोडून घ्यायचे आहेत आणि असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे। एका साईडला आपण पळीवर या पद्धतीने हे पीठ घ्यायचं आहे। सुरुवातीला पळीला आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे। पळी असं पाण्याला चिकटवून घ्यायची आहे आणि त्यावरती हे पीठ ठेवायचं आहे आणि बोटाने असं मध्ये गोल खड्डा तयार करायचा आहे। आता हे आपण तेलामध्ये छान सोडून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उलटण्याचा सुद्धा वापर करू शकता। हे बघा, पळीने पण सोपं पडतं, उलटण्याने पण सोपं पडतं। तर या पद्धतीने आपला हा वडा तेलात सोडून तयार झालेला आहे। तर याला छान पलटून घेऊया। दोन्ही साईडने याला छान सोनेरी रंग यायला पाहिजे। थोडासा असा लालसर सोनेरी रंगावर आला की समजायचं आपला वडा हा छान पचलेला आहे, म्हणजे तो आतून पण छान पचला जातो आणि बाहेरून पण व्यवस्थित क्रिस्पी होतो। आता त्याच पद्धतीने मी उलटण्याला असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि उलटण्याला पाणी लावून घेतल्यानंतर त्यावरती असं हे पीठ सोडून घ्यायचं आहे। हाताला सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। हे बघा, पाण्यामध्ये ते कण आहेत पिठाचे ते सुद्धा तरंगत आहेत। तर असं तरंगलं की समजायचं की आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे, व्यवस्थित फ्लफी होणार आहे आणि क्रिस्पी पण होणार आहेत वडे। तर या पद्धतीने याला मी होल करून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने असं तेलामध्ये सोडून घेत आहे। तेलामध्ये सोडताना आपण खूप वरती उलटणं पकडायचं नाहीये,
कारण खूप वरती उलटणं जर तुम्ही पकडलं तर ते तेलामध्ये जोरात वडा पडू शकतो. तर त्यासाठी उलटणं असं तेलाच्या जवळ पकडायचं आहे. हे बघा, या ठिकाणी हे 2 वडे रेडी होत आलेले आहेत. थोड्या वेळाने आपण याला काढून घेऊयात आणि तो जो आत्ता टाकलेला वडा आहे तो सुद्धा छान पलटून घेऊया आणि त्यानंतर या वड्याला काढून घेऊयात. वडे तळताना गॅस हा मीडियम असावा. लो फ्लेमवर जर तुम्ही वडे तळलेत तर ते खूप क्रिस्पी होतात, पण तेलसुद्धा तितकेच पितात. आपल्याला वडा हा आतून सॉफ्ट पाहिजे, स्पॉन्जी झालेला पाहिजे आणि बाहेरून तो क्रिस्पी पाहिजे. त्यामुळे हे वडे लो फ्लेमवर तळायचे नाही आहेत, मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. आणि वडे काढून घेताना नेहमी तेल हे कडक तापलेलं असलं पाहिजे. नेहमी गॅस फुल ठेवायचा. ज्यावेळेस आपण तेलातून वडे बाहेर काढणार असतो त्यावेळेस 1 मिनिट आधी किंवा 30 सेकंद आधी तुम्ही गॅस फुल ठेवा, जेणेकरून वडे तेल पित नाहीत आणि फुल गॅसवर ते थोडेसे क्रिस्पी पण होतात. सुरुवातीला मीडियम गॅसवर तळायचे आणि तळून बाहेर काढताना अर्धा मिनिट आधी फुल गॅसवर आपले हे वडे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे ते साईडने क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे होतात. तर आता आपण हे वडेसुद्धा काढून घेऊयात. आपले सर्व वडे रेडी झालेले आहेत. यासोबत तुम्ही चटणी, सांबार काहीही खाऊ शकता. याचा कलर पण बघा किती छान आलेला आहे. असा लालसर कलर आला पाहिजे आणि हे बाहेरून क्रिस्पी आहेत आणि आतून सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आहेत. त्यामुळे हे वडे टेस्टला खूप छान लागतात. तुम्ही जर यामध्ये खोबरं पण घालणार असाल, ओलं खोबरं, तर ते तुम्ही कट करून घालू शकता. सुरुवातीलाच तुम्ही पिठामध्ये खोबऱ्याचा 1 ते 2 इंचाचा तुकडा पातळ पातळ काप करून छोटे छोटे तुकडे करून त्या पिठामध्ये टाकू शकता. आणि आता तुम्ही हे सांबारसोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. हे खूप छान लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.